मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। दर्शकांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी। आजूबाजूला वाढलेले अतिरिक्त गवत कापून घ्यावे, मच्छरांपासून सुरक्षित राहावे। सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणात बदल झाला असून स्वच्छता बाळगावी, जेणेकरून रोगराई पसरणार नाही। तर चला पाहूया दिवसभरातील घडामोडी आणि ठळक बातम्या। दर्शकांनो, एकेकाळी दिग्रस कबड्डीची पंढरी म्हणून संपूर्ण जगात ओळख होती। त्यानंतर आता ज्युडो, कराटे, धनुर्विद्या अशा विविध खेळाच्या माध्यमातून सुद्धा दिग्रसचे नाव संपूर्ण जगात होण्याच्या मार्गावर आहे। नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये दिग्रसच्या यशवंत अरविंद राठोड यांनी दुसरे पदक मिळवल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिग्रसच्या क्रीडा संकुल या ठिकाणी या विद्यार्थ्याचा सन्मान व सत्कार केला। क्रीडा संकुल या ठिकाणी धनुर्विद्या, कराटे, योगा असे विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे। तर इच्छुकांनी प्रशिक्षक सुरेंद्र राठोड, अरविंद राठोड, अर्चना राठोड यांच्याशी संपर्क साधावा। तर चला पाहूयात या सत्कारातील काही महत्त्वाचे प्रसंग। आपल्याला माहितच असेल, आपला जिल्हा हा एक कबड्डीचा जिल्हा आहे। खरी कबड्डी आपल्या जिल्ह्यापासून सुरू झालेली आहे। त्यानुसार सुद्धा आम्ही सुद्धा अजून एक पुन्हा कबड्डीचा एक प्रस्ताव दाखल केला। त्यामुळे एक चांगलं एक इंडोर स्टेडियम अजून पुन्हा आपण होण्याचा प्रयत्न चालू आहे। तर त्या ठिकाणी फक्त कबड्डी आणि कबड्डीचं हॉलच करण्याचं माझं मानस आहे। तर अशामध्ये त्याला मेडल सुद्धा मिळालेलं आहे। अचानक माझ्या इकडे दौरा असल्यामुळे मला चला त्याचं पण आपण अभिनंदन करू। मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो यशचं, आणि त्याला पुन्हा भविष्यात चांगला परफॉर्मन्स मिळावा ही अपेक्षा करतो। कोच कम डॅडी तर असे सर्व मुलांना चांगलं यश मिळावं ही अपेक्षा करतो। यश सर्वांनी खेळावं, जेणेकरून आपलं सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल आणि आपल्याला सुद्धा स्कॉलरशिप आम्ही प्रस्तावित करू की स्कूल गेममध्ये त्यांनी सुद्धा आपला परफॉर्मन्स वाढवावं। असंच परफॉर्मन्स वाढवत जा। तुझं अभिनंदन। सर्टिफिकेट सर, गुड, व्हेरी गुड, नाईस। ये बघ थोडा जसंही आपले इनॉग्रेशन होईल त्यानंतर आपले एक आर्चरी सेंटर आणि भविष्यात एक चांगलं राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन सुद्धा आपण करण्याचं मानस आहे। तिथं सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। काही ओपन जिमचे साहित्य आलेले आहे, काही साहित्य लावण्यात येणार आहे आणि एक चांगलं जिम आणि आतमध्ये एक बॅडमिंटन कोर्ट हे आपल्या भविष्यात दिसणारच आहे। ओके सर, ओके, अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ओके, आले ते भेटले, मुलाखत झालेली आहे ना। उतरलं म्हणजे अग्रेसिव्हनेस येऊन जातो ना। मी घनश्याम राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ, या तालुका क्रीडा संकुल दिग्रसच्या भेट देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहोत। त्या ठिकाणी यश हा तायक्वांडो या खेळामध्ये, कराटे या खेळामध्ये मागाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला प्रावीण्य मिळाले। त्याचा शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपला तालुका परिसर पाहण्यात मला आनंद वाटला की एवढी चांगली सुविधा या ठिकाणी होत आहे। लगेच आपण मंत्री महोदयांना विनंती करून या तालुका क्रीडा संकुलाचा लवकरात लवकर लोकार्पण होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार। दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीमध्ये पाहूयात राजकीय क्षेत्रातील बातमी। संपूर्ण देशातच राजकारणाची उलथापालथ आपणास सध्या पाहावयास मिळत आहे। मात्र सध्या दिग्रस या गवळीपुरा भागातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे यांच्या नेतृत्वामध्ये शासकीय विश्रामगृह दिग्रस या ठिकाणी पालकमंत्री तथा मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे शहरातील राजकारणामध्ये वेगळीच चर्चा पाहावयास मिळत आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।